नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिमिलॅरिटी चॅप्टरच्या प्रॉब्लेम सेट 1 मधले रिमेनिंग क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 8 काय दिलेला आहे पहा. क्वेश्चन मध्ये असं म्हटलंय की लाईन एसबी, आरसी, क्यूबी आणि पीए ह्या एबी ह्या लाईनला परपेंडिक्युलर दिलेले आहेत आणि मग आपल्याला एबी 60, बीसी 70, सीडी 80 दिलेला असताना आपल्याला फाइंड आउट करायचं सांगितले पी क्यू क्यू आर अँड आर एस. पी क्यू क्यू आर आर एस हे डिस्टन्सेस आपल्याला फाइंड करायचे आहेत. मग आपण आता या दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आन्सर काढू. तर सोल्युशन काय राहील पहा. तर मग गिवन आहे आपल्याला सेगमेंट पी ए परपेंडिक्युलर टू सेगमेंट ईडी, सेगमेंट क्यू बी परपेंडिक्युलर टू सेगमेंट ईडी, segment RC perpendicular to segment AD and segment शेवटी बघा SD perpendicular to segment AD. PA QB RC SD या PA QB RC आणि SD या चार लाईन्स किंवा सेगमेंट ह्या एकाच लाईनला AD ला काय आहे परपेंडिक्युलर आहे. जर एकाच लाईनला नंबर ऑफ लाईन सेगमेंट्स जर परपेंडिक्युलर असल्या तर त्या लाईन सेगमेंट एकमेकांना म्हणजे ईच अदरला पॅरलल असतं. सो ऑल दीज 4 लाईन सेगमेंट्स आर पॅरलल टू ईच अदर. देयरफॉर सेगमेंट PA is parallel to segment QB is parallel to segment RC and is parallel to segment SD. मग या चारही सेगमेंट एकमेकांना ईच अदरला पॅरलल असणार आहे. मग आता 1 2 3 4 सेगमेंट पॅरलल आहेत तर त्यातले आपण 3 3 घेऊन 3 सेगमेंट लाईन सेगमेंट पॅरलल असण्याचा थेरमचा यूज करू. काय होईल पहा. नाव सेगमेंट PA is parallel to segment QB is parallel to segment RC. PA QB RC पॅरलल घेतले आणि 3 पॅरलल लाईन आणि त्यांच्या 2 ट्रान्सव्हर्सलचा फॉर्म्युला आपण किंवा थेरम वापरू. सो बाय थेरम ऑफ 3 parallel lines and their transversals ह्या थेरमचा वापर करून काय होईल पहा. हे जे इंटरसेप्ट तयार झाले ट्रान्सव्हर्सलमुळे यांचा रेशो म्हणजे AB अपॉन BC हा रेशो जर मी घेतला सो AB अपॉन BC तो इक्वल टू असणार आहे PQ अपॉन QR इक्वल टू. सो PQ अपॉन QR. आता मग मी एक काम करतो बाय अल्टरनेंडो. बरं अल्टरनेंडो प्रोसेस वापरल्यामुळे PQ इथं खाली येणार आहे आपण म्हणजे AB अपॉन PQ. सो AB अपॉन PQ इक्वल टू आणि हा BC त्याच्या जागेवर BC अपॉन QR आहे. सो BC अपॉन QR. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. आता PA QB RC आपण पॅरलल सांगितले होते पहा. म्हणजे पहिल्या 3 लाईन सेगमेंट पॅरलल घेतल्या होत्या. आता आपण सेकंड, थर्ड आणि फोर्थ या उरलेल्या 3 लाईन पॅरलल सांगू म्हणजे सेगमेंट QB. नाव सेगमेंट QB parallel to segment RC parallel to segment SD. तर परत एकदा थेरम ऑफ पॅरलल 3 पॅरलल लाईन्स अँड देयर ट्रान्सव्हर्सलचा थेरम आपण वापरणार आहोत. देयरफॉर बाय थेरम ऑफ 3 पॅरलल लाईन्स and their transversals
वी कॅन राईट आता QP RC आणि SD असे तीन पॅरलल लाईन सांगितल्यात पहा त्यामुळे तुम्ही जर BC आपण CD हा रेशो घेतला तो इक्वल असणार आहे BC आपण CD म्हटल्यावर QR आपण RS असं लिहावं लागेल सो QR अपॉन RS आणि परत एकदा अल्टरनेटिव्ह प्रोसेस जर आपण वापरली सो बाय अल्टरनेटिव्ह प्रोसेस हा QR इकडे आपण BC च्या आपण ट्रान्सफर करून घेऊ आणि हा CD इकडे QR च्या जागेवर जाईल खालचा RS तसाच इक्वेशन नंबर 2 इक्वेशन 1 आणि 2 कडे पहा काय इक्वेशन 1 मध्ये BC अपॉन QR आहे आणि इक्वेशन 2 मध्ये पण BC अपॉन QR दिसतोय therefore from 1 and 2 हा AB अपॉन PQ इक्वल आहे BC अपॉन QR च्या आणि BC अपॉन QR हा CD अपॉन RS च्या इक्वल आहे मग आपण काय केलंय पहा AB BC CD हे इंटरसेप्ट न्यूमरेटरला आणलेत आणि PQ QR RS हे दुसऱ्या लाईनचे इंटरसेप्ट आपण डिनॉमिनेटरला आणलेत जेणेकरून तीन रेशो इक्वल असल्यामुळे आपल्याला बाय थेरम ऑन इक्वल रेशोज इयत्ता 9वी चा वापरता येईल सो बाय थेरम ऑन इक्वल रेशोज तर थेरम ऑन इक्वल रेशोजच्या थेरम नुसार आपण ह्या ईच रेशो इक्वल टू हे तिन्ही रेशो ईच म्हणजे तिन्ही रेशो इक्वल टू काय असेल पहा आपण जर वरच्या न्यूमरेटरची ऍडिशन घेतली AB अपॉन BC प्लस CD आणि खाली PQ प्लस QR प्लस RS होईल तर आपल्याला या ऍडिशन मुळे किंवा या रेशो मुळे जे आन्सर मिळेल ते इक्वल टू असणार आहे या तिन्ही रेशोच्या कारण काय तर थेरम ऑन इक्वल रेशो सो AB BC आणि CD ह्या लेंथ आपल्याला क्वेश्चन मध्ये दिल्या आहेत 60 70 आणि 80 सो दिस इज इक्वल टू या AB BC CD च्या ऐवजी आपण 60 70 आणि 80 लिहू जे आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन आहे आणि PQ QR RS ची जर ऍडिशन केली पहा PQ QR RS ची ऍडिशन केली तर आपल्याला पूर्ण PS मिळेल आपल्याला ते रिझल्ट सांगता येईल P dash Q dash R dash S that is betweenness property किंवा ज्याला आपण कोलिनियरिटी पण म्हणतो सो ते आपण लिहून टाकलं PS आणि मग 70 plus 60 130 130 plus 80 210 210 उत्तर आलंय खाली PS ही टोटल लेंथ आपल्याला क्वेश्चन मध्ये दिली होती ती आहे 280 सो 0 ला 0 कॅन्सल करून टाका 7 ने डिवाइड करा 7 3 are 7 4 are 7 3 21 7 28 सो आपल्याला ईच रेशो मिळतोय 3/4 मग ह्या रेशोवरून आपण आता फायनल आन्सर्स काढून घेऊ therefore AB upon PQ equal to BC upon QR equal to CD upon RS आणि इक्वल टू या तिन्ही रेशोच्या इक्वल टू आपल्याला 3/4 हे आन्सर मिळालेला आहे त्यातला AB किती आहे पहा 60 AB अपॉन PQ तसाच BC आपल्याला 70 दिलेला आहे QR तसाच आणि CD आपल्याला 80 दिलेला आहे RS तसाच इकडचा 3/4 तसाच आता आपण फर्स्ट आणि लास्ट रेशो जर इक्वल घेतला कारण चारही पण इक्वल असल्यामुळे 60 अपॉन PQ इक्वल टू इकडचा 3/4 therefore हा खालचा PQ इकडे ट्रान्सफर केला तर हा 3/4 इकडे मल्टिप्लाय बाय 4/3 आणि मग 3 ने 60 ला डिवाइड केलं तर 20 राहतं 20 3 60
सो 20 चौक 80 म्हणजे पी क्यू चा आन्सर मिळेल 20 × 4 दॅट इज 80. सो पहिली लेंथ मिळाली पहा आपल्याला पी क्यू जी विचारलेली आहे आपल्याला. आता दुसरा रेशो इकडे घेऊ आपण 70/QR हा 3/4 च्या इक्वल टू घेतला तर काय होईल पहा. तो ऑलरेडी इक्वल आहेच, फक्त आपण तो आता सेपरेट घेतलाय. QR इकडे ट्रान्सफर केला तर हा 3/4 इकडे 4/3 होईल 70 ला. Therefore आपल्याला QR चा फायनल आन्सर मिळेल 7 चौक 28 7 4 जा 28 आणि तो 0/3 तसाच. तर ही राहील लेंथ ऑफ QR. तुम्ही याला पॉइंट मध्ये कन्वर्ट करू शकता, पण आपल्या बोर्डच्या सोल्युशन नुसार आपल्याला हेच आन्सर फायनल आन्सर गिवन आहे. त्यानंतर आता शेवटचा रेशो 80/RS हा 3/4 च्या जर आपण इक्वल घेतला तर RS ला इकडे ट्रान्सफर केल्यानंतर हा 3/4 इकडे 80 ला मल्टिप्लाय होईल 4/3 आणि मग फायनल आन्सर लिहिता येईल RS च 8 चौक 32 320 होतात, खालचा 3 तसाच. हे राहील RS चा आन्सर. सो जे तीन आन्सर आपल्याला विचारत किंवा लिंक काढायचे सांगितले त्याचे लिंक आपल्याला मिळाल्या. सो हे राहील आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 9 काय आहे पहा. क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपल्याला एक ट्रायंगल दिसतोय पहा PQR आणि तिथं म्हटलंय PM इज मेडियन. PM ही मेडियन असल्यामुळे M हा मिड पॉइंट होईल आणि म्हणून QM आणि MR हे दोन डिस्टन्स इक्वल दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला प्रूव्ह करायचं सांगितलंय की XY हा पॅरलल असला पाहिजे QR ला. XY ही साइड लाईन QR या साइडला पॅरलल आहे प्रूव्ह करायचं. त्यासाठी MX आणि MY हे अँगल PMQ आणि PMR चे अँगल बायसेक्टर्स दिलेले आहेत रिस्पेक्टिव्हली म्हटलंय पहा क्वेश्चन मध्ये. तर हा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. आपल्याला फिल इन द ब्लँक्स टाइप क्वेश्चन हा सॉल्व्ह करायचा आहे. मग काय म्हटलंय बघा, इन ट्रायंगल PMQ या ट्रायंगल मध्ये रे MX हा जो रे आहे इज बायसेक्टर ऑफ अँगल PMQ. तो PMQ चा बायसेक्टर असल्यामुळे दोन इक्वल अँगल इथे दिसतायत पहा. तर आपल्याकडे थेरम ऑफ अँगल बायसेक्टर असल्यामुळे त्याची प्रॉपर्टी वापरून आपण एक रेशो लिहिणार आहोत. तो रेशो आपण आता लिहू. मग जर अँगल PMQ चा MX हा बायसेक्टर असेल तर PX/XQ हा रेशो इक्वल होईल PM/MQ बरोबर. त्याला आपण इक्वेशन 1 म्हटलंय आणि थेरम सांगितलाय. आता ट्रायंगल दुसरा घेतला पहा, ट्रायंगल PMR इकडचा ट्रायंगल घेतला. रे MY इज बायसेक्टर. MY हा रे बायसेक्टर घेतलेला आहे अँगल PMR चा. अँगल PMR चा MY हा काय आहे बायसेक्टर आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपण थेरम ऑफ अँगल बायसेक्टर वापरून इक्वेशन नंबर 2 लिहिणार आहोत. तर मग ह्या ट्रायंगल मध्ये ह्या अँगलचा हा बायसेक्टर असल्यामुळे PY/YR हा रेशो हा रेशो PM/MR एवढा लिहिता येईल. सो PM/MR. पण त्यामुळे झालंय काय पहा, इक्वेशन 1 आणि 2 वरून आपण इक्वेशन 1 मध्ये जो PM/MQ आपल्याला दिसतोय आणि इक्वेशन 2 मध्ये जो PM/MR आपल्याला दिसतोय हे दोन्ही इक्वल असणार आहे. त्याचा रिझल्ट आपण देतोय पहा. वरचा MP तर सेम आहे पण खालचा MQ आणि MR पण इक्वल आहे, कारण M हा मिड पॉइंट आहे सेगमेंट QR चा. सेगमेंट QR चा M हा मिड पॉइंट आहे कारण PM ही मेडियन आहे हे क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे. आणि मग MQ MR इक्वल असल्यामुळे MP वर सेम सेगमेंट असल्यामुळे हे दोन्ही रेशो इक्वल होतील आणि हे दोन रेशो जर इक्वल झाले PM/MQ आणि PM/MR तर PY/YR आणि PX/XQ हे दोन रेशो पण इक्वल होतील. म्हणून जर हे दोन रेशो इक्वल झाले तर नेमकं काय होईल पहा. PX/XQ हा PY/YR हा
ह्या रेशो बरोबर इक्वल येतोय. आणि जर असं असेल, जर एखादी लाईन जर त्या ट्रायंगलच्या दोन साईडला इक्वल रेशो मध्ये जर डिवाइड करत असेल तर कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम नुसार ती लाईन सेगमेंट एक्स वाय त्या साइड क्यू आर ला पॅरलल असते. हे आपण कॉन्व्हर्स वरून सांगितलेलं आहे आणि तेच आपल्याला इथं प्रूव्ह करायचं सांगितलेलं असल्यामुळे आपल्याला मिळेल प्रूफ ऑफ द थेरम. सो हिअर इज आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 10 काय पहा आता. ट्रायंगल ABC मध्ये BX हा रे अँगल B चा बायसेक्टर आहे, म्हणजे दोन अँगल इक्वली डिवाइड झाले. त्यानंतर रे CX हा अँगल C चा बायसेक्टर आहे आणि AX ही सेगमेंट पुढे लाईन किंवा साइड BC ला पॉइंट Y मध्ये इंटरसेक्ट करते असं म्हटलंय. तर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय AX अपॉन XY हा रेशो आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. मग बायसेक्टर दिसतंय, त्याचा अर्थ अँगल बायसेक्टर थेरमच आपण इथं वापरणार आहोत. तर मग आपण सुरुवातीला रे BX हा बायसेक्टर सांगू. सो रे BX इज बायसेक्टर ऑफ अँगल B. Therefore, मग आपल्याला एक रेशो मिळेल बघा. सो AX अपॉन XY हा रेशो AB अपॉन BY एवढा असणार आहे. इक्वेशन 1 म्हणून आपण अँगल बायसेक्टर थेरम लिहायचा रिझल्ट. अँगल बायसेक्टर थेरम नुसार AX अपॉन XY हा रेशो AB अपॉन BY एवढा असणार आहे, कारण BX हा बायसेक्टर गिवन आहे. सिमिलरली CX सुद्धा बायसेक्टर आहे पहा. सो रे CX is bisector of angle C and therefore मग परत आपल्याला दोन रेशो मिळतील. तर ते रेशो काय असतील पहा. AX अपॉन XY हा AC अपॉन CY एवढा असणार आहे. आपल्याला क्वेश्चन मध्ये AB ची लेंथ 5 दिली, AC ची लेंथ 4 दिलेली आहे आणि BC ची लेंथ 6 दिलेली आहे. त्याचा आपण पुढे वापर करूच. याला म्हणू इक्वेशन 2. पुन्हा एकदा अँगल बायसेक्टर थेरम. आता इक्वेशन 1 आणि 2 ला जर कन्सिडर केलं तर AX अपॉन XY असल्यामुळे आपण AX अपॉन XY इक्वल टू हा AB अपॉन BY लिहू आणि हा AC अपॉन CY लिहू टाकू. AX अपॉन XY दोन्ही ठिकाणी असल्यामुळे AX अपॉन XY इक्वल टू AB अपॉन BY आणि AC अपॉन CY सगळेच इक्वल झाले. मग आता AB अपॉन BY मग AB अपॉन BY आणि AC अपॉन CY ह्याच रेशोला आपण आता कन्सिडर करू. ह्या रेशोला का कन्सिडर केलं पहा. सो कन्सिडर तीन रेशो इक्वल होते, त्यातले शेवटचे दोन इक्वल घेतले आणि इथं आपण थेरम ऑन इक्वल रेशोज वापरणार आहोत. सो बाय थेरम ऑन इक्वल रेशोज थेरम जर वापरला तर न्यूमरेटरची ऍडिशन जर आपण घेतली तर ईच रेशो इक्वल टू मिळतो AB प्लस AC अपॉन BY प्लस CY.
म्हणजे वरची ऍडिशन घेतली तर खालची सुद्धा ऍडिशन आपल्याला घ्यावी लागते आणि येणारा आन्सर किंवा येणारा रेशो हा या दिलेल्या सगळ्या रेशोच्या इक्वल टू असणार आहे. तर ए बी ई सी च्या लेंथ आपल्याला दिलेत पहा ए बी आणि सी च्या 5 4. सो त्यांची ऍडिशन घेऊ आपण 5 + 4 आणि खाली बी वाय प्लस सी वाय. सो बी वाय प्लस सी वाय म्हणजे टोटल बी सी असणार आहे. Using betweenness property b dash y dash c. So byc betweenness आणि मग 5 + 4 होईल 9 आणि bc ची लेंथ आपल्याला गिवन आहे बघा क्वेश्चन मध्ये ती आहे 6. याला 3 ने डिवाइड होते बघा 3 3 are 9 3 2 are 6 म्हणजे रेशो आलाय 3/2. तर आपला आन्सर 3/2 आलाय ईच रेशोचा. ईच रेशो म्हणजे हे दोन रेशो आणि हे दोन रेशो ax/xy च्या इक्वल टू आहे आणि आपल्याला आन्सर विचारलाय ax/xy चा रेशो विचारला होता आणि तो ह्या दोन रेशोच्या इक्वल टू होता. पण ह्या दोन रेशोच्या इक्वल टू आपला आन्सर आलाय 3/2 बाय द थेरम ऑन इक्वल रेशो. सो हा 3/2 आपण ax/xy च्या इक्वल टू लिहिला म्हणजे आपल्याला मिळेल फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 11 काय पहा. क्वेश्चन नंबर 11 मध्ये आपल्याला एक क्वाड्रिलॅटरल दिसतोय ए बी सी डी. सेगमेंट AD ही पॅरलल आहे सेगमेंट BC ला. AD इज पॅरलल टू BC म्हणजेच हा ट्रॅपेझियम असला पाहिजे. आणि मग आपल्याला डायगोनल्स AC BD यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन दिसतोय P आणि मग शो दॅट म्हटलंय AP/PD इक्वल टू PC/BP. सो PC/BP. तर हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. तर मग सोल्युशन काय राहील पहा. सेगमेंट AD is parallel to segment BC. हे गिवन आहे पहा की सेगमेंट AD BC ला पॅरलल आहे. जर आपण AC ट्रान्सव्हर्सल घेतली बाय टेकिंग AC as transversal, जर AC ट्रान्सव्हर्सल घेतली तर हे दोन अँगल अल्टरनेट अँगल म्हणून कॉन्ग्रुएंट होतील. सो अँगल DPA किंवा PAD म्हणू आपण ना PAD is congruent with angle PCB आणि याला म्हणू इक्वेशन 1 रिझल्टिव्ह अल्टरनेट अँगल. सो अल्टरनेट अँगल्स म्हणून हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट होतील. आता आपण दोन ट्रायंगल कन्सिडर करणार आहोत. हा वरचा छोटा ट्रायंगल आणि हा खालचा ट्रायंगल. तर ह्या दोन ट्रायंगलला आपण अँगल टेस्टने सिमिलर दाखवू. सो वरचा ट्रायंगल आहे APB आणि खालचा ट्रायंगल आहे CPB. अँगल APD जर तुम्ही घेतला तर तो कॉन्ग्रुएंट होईल पहा APD. हा अँगल कॉन्ग्रुएंट होईल खालच्या अँगल बरोबर अर्थातच व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. सो अँगल खालचा असणार आहे CPB. सो CPB रिझन इज व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. अजून एक पेअर जी आपण इक्वेशन 1 मध्ये दाखवली होती PAD आणि PCB ची. सो अँगल PAD इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल PCB. हे आहे आपलं इक्वेशन 1 वरून फ्रॉम 1. ह्या ट्रायंगलचे दोन अँगल ह्या ट्रायंगलच्या दोन अँगल बरोबर कॉन्ग्रुएंट झाल्यामुळे हे दोन ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल्स होतील. पण हा ट्रायंगल जर तुम्ही APD घेतला तर त्यानुसार दुसरा ट्रायंगल काय येईल पहा 1 to 1 करस्पॉन्डन्स नुसार. 1 to 1 कुठून शोधणार ह्या कॉन्ग्रुएन्सी वरून. अँगल P बरोबर अँगल P आहे म्हणजे P मध्ये इकडे P मध्ये राहील. अँगल A बरोबर C कॉन्ग्रुएंट आहे. A सुरुवातीला आहे तर C सुरुवातीला म्हणजे इथं राहिला फक्त आता B आणि टेस्ट झाली अँगल टेस्ट. आता ज्या साइड आपल्याला घ्यायला सांगितल्यात त्या घेऊन आपण इथं या सिमिलॅरिटी वरून फायनल आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करू. तर AP दिसतोय पहा. सो AP सुरुवातीला आहे याचा अर्थ इकडचा CP
किंवा पीसी म्हटलंय आपल्या क्वेश्चन मध्ये म्हणून आपण त्याला पीसी म्हणू. आणि अजून कोणती साईड दिसते पहा, पीबी दिसतोय पहा. सो पीबी शेवटी तो खाली नाही राहणार, या ट्रायंगलच्या साईड खाली येतो. तर इकडं पीडी येणार आहे, त्यामुळे तिथं क्वेश्चन मध्ये पीडीच म्हटलेलं आहे पहा. The reason राहील corresponding sides of similar triangle CSST. मग क्वेश्चन मध्ये जे विचारलंय पहा, PC चा न्यूमरेटरला आणि PD डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे हे दोन्ही अल्टर करावे लागतील, म्हणजे आपल्याला अल्टरनेटिव्ह वापरावा लागेल. सो अल्टरनेटिव्ह प्रोसेस नुसार AP तसाच वरचा PD इकडे खाली ट्रान्सफर होईल आणि PC PD च्या जागेवर ट्रान्सफर होईल, खाली राहील AB. सो अल्टरनेटिव्ह प्रोसेस. आणि जे प्रूव्ह करायचं होतं ते आपल्याला मिळालंय. हेज द प्रूफ अँड दिस इज आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 12 काय पहा, से ट्रायंगल ABC मध्ये XY is parallel to AC म्हटलंय पहा. सेगमेंट XY is parallel to segment AC. 2 times segment AX, 2 times segment AX is 3 times segment BX, 3 times segment BX given आहे. and xy equal to 9, xy डिस्टन्स 9 दिलेला असताना आपल्याला AC हे डिस्टन्स फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर हा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे पहा. फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत आणि ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. तर मग ट्वाइस ax इक्वल टू थ्राइस bx हे गिव्हनच होतं पहा क्वेश्चन मध्ये. जर bx इकडे डिवाइड केला आणि 2 इकडे डिवाइड केला तर 3/2 मिळेल तुम्हाला ax/bx चा रेशो. आता इथं ax plus bx दिसतंय पहा, म्हणजे ह्या रेशोची ॲडिशन केली आणि खाली bx तसाच ठेवला, असं कंपोनेंट प्रोसेस मध्ये होत असतं. मग याचा अर्थ ह्या साईडला पण 3 आणि 2 ऍड होतील, खालचा 2 खालीच राहील. सो 3 + 2 वर दिसतोय आणि खालचा 2 तसाच. 3 + 2 is 5, खालचा 2 तसाच. म्हणजे ab हा जो रेशो मिळाला आपल्याला ab/bx, खालचा bx तसाच आहे, पण ab कसा आहे पहा, ax आणि bx, ax आणि bx ही ॲडिशन टोटल डिस्टन्स देईल तुम्हाला ab. कारण तुम्हाला त्याचं रिझन सांगता येईल बिटवीन दिस प्रॉपर्टी axb. सो ab/bx हा रेशो 5/2 आलाय. याला आपण इक्वेशन 1 म्हटलंय. याचा अर्थच पुढे आपण उपयोग करणार आहोत. मग ट्रायंगल BCA हा सिमिलर दिलाय पहा. ट्रायंगल BCA हा ट्रायंगल सिमिलर दिलाय ट्रायंगल BYX, म्हणजे हा छोटा ट्रायंगल या मोठ्या ट्रायंगल बरोबर सिमिलर सांगितलाय आणि विचारलाय टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी आपल्याला द्यायची आहे. तर टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी अर्थातच AA टेस्ट असणार आहे. त्याचं रिझन सांगू पहा आपण. हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणून कॉन्ग्रुएंट होतील, कारण XY पॅरलल AC आहे आणि BA ही ट्रान्सव्हर्सल तुम्हाला घेता येईल. आणि अँगल B कॉमन अँगल सांगून सुद्धा आपण अँगल टेस्ट प्रूव्ह करू शकतो. सो ट्रायंगल BCA आणि ट्रायंगल BYX हे 1-to-1 करस्पॉन्डन्स देऊन आपल्याला टेस्ट विचारली होती, ती आपण लिहिली. ट्रायंगल सिमिलर झाल्यामुळं BA/BX पहा, BA/BX चा रेशो AC म्हणजे शेवटचे दोन, तर शेवटचे दोन XY आलेले आहेत, ते दिलेत आपल्याला करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्सच्या नुसार. BA/BX हा रेशो इथे आहे पहा. AB म्हणजेच BA/BX हा रेशो 5/2 आपल्याला गिव्हन आहे, म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे फ्रॉम 1. आणि XY हे 9 गिव्हन होतं पहा, क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे ते. तर मग खालचा 9 इकडे ट्रान्सफर झाला, 5/2 ला मल्टिप्लाय होईल आणि 2 ने 9 ला डिवाइड केलं तर 4.5 मिळेल आणि 4.5 ला 5 ने मल्टिप्लाय केलं तर 22.5 मिळेल. सो आपल्याला जो AC विचारला होता त्याचं फायनल आन्सर हे आपल्याला खरं म्हणजे इथं मिळतंय. सो हे राहील आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 12. आता यानंतर आपण ह्या प्रॉब्लेम सेटचा लास्ट क्वेश्चन पाहू, क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 पहा काय. तर मग एक ट्रायंगल दिलाय ABC, त्या ट्रायंगल मध्ये अँगल A = 90 डिग्री गिव्हन आहे. त्यानंतर आपल्याला एक स्क्वेअर दिलाय पहा, DEFG हा एक स्क्वेअर आहे आणि त्या स्क्वेअरचे चारही व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू त्या ट्रायंगलच्या साइड्सवर आहेत. तर ही सगळी इन्फॉर्मेशन गिव्हन आहे आणि आपल्याला प्रूव्ह करायचं सांगितलेलं आहे की DE² = BD × EC, BD × EC.
आणि मग आपण आता काय करणार आहोत बा, इथं जे तीन ट्रायंगल दिसत आहेत, हा एक ट्रायंगल, हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल, ह्या तिन्ही ट्रायंगलला सिमिलर ट्रायंगल्स आपण दाखवणार आहोत. तर मग आपण सुरुवातीला हे सांगू की साइड GF ही DE ला पॅरलल आहे. इन क्वाड्रिलॅटरल DEFG, GF segment GF is parallel to segment DE. पहा काय घेतलं, सेगमेंट GF ही DE ला पॅरलल आहे कारण त्या साइड्स अपोजिट साइड्स आहेत पहा स्क्वेअरच्या. सो अपोजिट साइड्स ऑफ अ स्क्वेअर, स्क्वेअरच्या अपोजिट साइड पॅरलल असतात हे आपल्याला माहित आहे आणि म्हणून GFDE ला पॅरलल सांगितले. आता सेगमेंट GF पॅरलल सांगता येईल सेगमेंट DE च्या ऐवजी आपण पूर्ण BC घेऊ. सो BC आणि DE च्या ऐवजी BC लिहिता आला कारण BDEC ही बिटवीननेस आपल्याला सांगता येईल. सो B डॅश D डॅश E डॅश C. सो या बिटवीननेस मुळे GF पॅरलल झाली पूर्ण BC ला. त्यामुळे होईल काय पहा, जर आपण एक ट्रान्सव्हर्सल घेतली बाय टेकिंग, आता आपण GF BC ला पॅरलल असल्यामुळे AB ही ट्रान्सव्हर्सल घेऊ ॲज अ ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल घेतल्यामुळे GF पॅरलल होईल BC ला आणि ही ट्रान्सव्हर्सल घेतल्यामुळे हा अँगल आणि हा अँगल म्हणजे अँगल AGF कॉन्ग्रुएंट सांगता येईल अँगल GBD बरोबर. रिजन आहे करस्पॉन्डिंग अँगल. तर AB ट्रान्सव्हर्सल घेतल्यामुळे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स आपल्याला मिळाले. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. सो इक्वेशन 1. त्यानंतर AC ही जर ट्रान्सव्हर्सल घेतली बाय टेकिंग AC ॲज ट्रान्सव्हर्सल, तर आपल्याला हा F जवळचा अँगल आणि C जवळचा अँगल पुन्हा एकदा करस्पॉन्डिंग अँगल म्हणून सांगता येईल. सो अँगल AFG is congruent with angle FCE. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 2. सो अगेन तीच रिजन असणार आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. सो करस्पॉन्डिंग अँगल्स. सो दोन इक्वेशन्स आपण लिहिलेत. आता ह्या बेसिसवर आपण पुढचा प्रूफ सांगू. मग आता मी सुरुवातीला ट्रायंगल AGF आणि दुसरा एक ट्रायंगल घेतो, तो घेऊ इकडचा आपण EFC म्हणू आपण त्याला EFC. तर ह्या दोन ट्रायंगल मध्ये अँगल A हा कॉन्ग्रुएंट होईल अँगल. पहा अँगल A हा 90 डिग्रीचा आहे आणि इथं पण 90 डिग्रीचा अँगल असणार आहे कारण स्क्वेअर असल्यामुळे आतल्या बाजूला एक 90 डिग्री होता, तर मग इकडचा लिनियर पेअर मधला 90 डिग्रीचा अँगल मिळेल आणि म्हणून FEC किंवा CEF म्हणा तुम्ही त्याला CEF हे दोन्ही 90 डिग्रीचे अँगल्स आपण घेतले. सो एक पेअर मिळाली कॉन्ग्रुएंटची आणि दुसरी पेअर इथं जे दोन अँगल आपण आता सांगितले बा इक्वेशन 2 मध्ये अँगल AFG कॉन्ग्रुएंट विथ अँगल FCE बरोबर ही इक्वेशन 2 वरून ह्या ट्रायंगलचे दोन अँगल ह्या ट्रायंगलच्या दोन अँगल बरोबर कॉन्ग्रुएंट झाल्यामुळे हे दोन्ही ट्रायंगल होतील सिमिलर ट्रायंगल्स. पण 1 to 1 करस्पॉन्डन्स चेक करून घ्या कारण ते सिमिलॅरिटी साठी इम्पॉर्टंट असते.
मग अँगल ए बरोबर ई होता, मग ए सुरुवातीला आहे तर ई सुरुवातीला येईल, आणि एफ बरोबर सी आहे तर एफ शेवटी, तर मग सी पण शेवटी, म्हणजे याचा अर्थ इथं राहिला आता एफ, आणि म्हणून ही राहील सिमिलॅरिटी युजिंग ए टेस्ट. ए टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले, याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 3. आता ट्रायंगल एजीएफ ला मी सिमिलर दाखवतो. ट्रायंगल हा खालचा घेऊ आपण जीबीडी. सो जीबीडी ह्या दोन ट्रायंगल मध्ये पुन्हा एकदा अँगल ए 90 डिग्रीचा आहे, मग तो कॉन्ग्रुएंट होईल अँगल जीडीबी बरोबर. सो जीडीबी बरोबर, कारण हा पण 90 डिग्रीचा अँगल आहे, कारण स्क्वेअरचा इकडचा अँगल 90 असल्यामुळे लिनियर पेअरमुळे इकडचा सुद्धा अँगल 90 डिग्री होईल. सो जीडीबी हा अँगल ए बरोबर कॉन्ग्रुएंट झाला, कारण दोघेही 90 डिग्रीचे अँगल आहेत, ईच 90 डिग्री. त्यानंतर आपण एक पेअर प्रूव्ह केली होती बघा इक्वेशन 1 मध्ये, ते अँगल एजीएफ कॉन्ग्रुएंट सांगितला होता आपण अँगल जीबीडी बरोबर, जीबीडी बरोबर फ्रॉम इक्वेशन 1. पहा एजीएफ आणि जीबीडी, एजीएफ म्हणजे ट्रायंगल झाला आणि जीबीडी म्हणजे बी जवळचा अँगल झाला. सो ह्या ट्रायंगलचे दोन अँगल ह्या ट्रायंगलच्या दोन अँगल बरोबर कॉन्ग्रुएंट झाल्यामुळे हे दोन अँगल ट्रायंगल सिमिलर होतील. पण 1 to 1 करस्पॉन्डन्स चेक करून घ्या. अँगल ए बरोबर डी आहे, अँगल ए सुरुवातीला आहे तर मग डी सुद्धा सुरुवातीला येईल. जी बरोबर बी आहे तर जी मध्ये तर बी सुद्धा मध्ये असणार आहे. मग इथं राहिला आता जी बरोबर, आणि ही राहील अँगल टेस्ट नुसार सिमिलॅरिटी. सो याला म्हणू इक्वेशन नंबर 4. सो इक्वेशन 3 आणि 4 वरून काय सांगताय पहा, इक्वेशन 3 आणि 4 मधून ट्रायंगल जे एजीएफ हा दोन ट्रायंगल बरोबर सिमिलर झालाय, याचा अर्थ हे तिन्ही ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल्स असले पाहिजेत. देयरफॉर फ्रॉम 3 and 4, 3 आणि 4 वरून ट्रायंगल ईएफसी सिमिलर होईल ट्रायंगल डीबीजी बरोबर. म्हणजे पहिला ट्रायंगल दुसऱ्या ट्रायंगल बरोबर, आणि तोच पहिला ट्रायंगल तिसऱ्या ट्रायंगल बरोबर सिमिलर असेल तर दुसरा तिसऱ्या बरोबर सिमिलर असतो. हे आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स वरून माहित आहे. मग आता फायनल आन्सर कडे जाऊ आपण. मग आपल्याला प्रूव्ह काय करायचं सांगितलंय पहा, इथं आहे पहा की डीई बीडी आणि ईसी, तर यातल्या बीडी आणि ईसी ह्या दोन साइड इथं आहेत पहा. मग त्यानुसार आपण आता करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स घेऊ. तर बीडी ही साइड कुठे दिसते पहा, बीडी ही पहिल्या दोन मध्ये येते, म्हणजे पहिले दोन्हीकडची ईएफ घ्यायला लागतील. सो ईएफ अपॉन बीडी हा रेशो सांगतो आपण. सो ईएफ अपॉन बीडी इक्वल टू, आणि ईसी पण तिथं आहे पहा, जिथं आपल्याला सुरुवातीला आणि शेवटी दिसते. सो ईसी घेतली तर इकडची सुरुवातीची आणि शेवटी डीजी घेणार आपण. सो ईसी अपॉन डीजी, बट पण झालंय काय पहा, स्क्वेअर असल्यामुळं सगळ्यात साइड इक्वल झाले, तर मग डीजी ला मी डीई चे इक्वल टू लिहू शकतो. म्हणजे डीजी जो आपण इथं घेतलाय तो डीई च्या इक्वल टू, कारण त्या साइड्स ऑफ स्क्वेअर्स आहेत. आणि जो आपण इथं ईएफ सांगितलाय पहा, तो ईएफ पण ह्या डीई च्याच इक्वल टू असणार आहे. म्हणजे ईएफ आपल्याला लिहिता येईल, कारण आपण इथं सांगू साइड्स ऑफ अ स्क्वेअर, एकाच स्क्वेअरच्या साइड असल्यामुळं ही डीजी डीई आणि ईएफ हे तिघही इक्वल झाले. असं का घेतलं पहा, कारण आपण ईएफ च्या जागेवर आता डीई लिहिणार आहोत, खालचा बीडी तसाच इक्वल टू ईसी तसाच, आणि खालच्या डीजी च्या जागेवर पुन्हा एकदा डीई लिहिणार आहोत. सो साइड्स ऑफ स्क्वेअरचा फॉर्मॅट वापरला आपण. हा खालचा डीई इकडे डीई ला मल्टिप्लाय झाला, डीई चा स्क्वेअर होईल, आणि हा बीडी इकडे ईसी ला मल्टिप्लाय झालं, बीडी इनटू ईसी लिहिता येईल.
आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं सांगितलंय पहा. तेच प्रूव्ह दॅट होतं ते आपण लिहून टाकलंय. सो हा राईट प्रूफ फॉर एक्झाम्पल नंबर 13. सो प्रॉब्लेम सेट 1 आपण इथं फिनिश केला. सो पुढच्या लेक्चरला आपण पुढचा चॅप्टर नंबर 2 पायथागोरस थेरम पुढच्या व्हिडिओमध्ये सुरू करू. सो सी यू टिल देन, गुड बाय.